बदलापूर खरं तर चाकरमान्यांची नगरी म्हणून ओळखले जाते, मात्र कालपासून बदलापूर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेला आहे। बदलापूरमधील एक नामांकित शाळा जी आहे त्या नामांकित शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली आणि त्यानंतर राज्यभरामध्ये एकच खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आज माझ्यासोबत काही युवती आहेत, मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे। माझ्यासोबत दुर्गा आहेत। काय सांगाल, कालची जी घटना आहे त्यानं अख्खा महाराष्ट्र जो आहे तो ढवळून निघालाय, नेमकं काय तुमच्या प्रतिक्रिया आहेत? खरं तर ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये। आपण बघतोय की बरेचसे स्कूल्स कॉलेजेस असतील, ह्या एक घटना ह्याच्या आधी पण बऱ्याचशा घटना अशा झालेल्या आहेत। प्रत्येक घटना झाल्यावरती प्रत्येक जण जागा होतं, आंदोलन करतं, निषेध करतं, पण त्यानंतर त्याच्यावरती शासनाकडून कुठलीही उपाययोजना होत नाही। मी स्वतः आम्ही 2 महिन्यापूर्वी बदलापूर शहरामध्ये चौकीमध्ये एक पत्र दिलं होतं की दामिनी पथक हे बदलापूर शहरामध्ये मुलींच्या महिलांच्या संरक्षणासाठी हे केलं पाहिजे, कारण ते जे दामिनी पथक हे बंद होतं। जर ते त्यावेळेला त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलं असतं तर निश्चितपणे आज जी 4 वर्षाची आणि 6 वर्षाची जी मुलगी आहे लहान, तर तिच्यावरती हा प्रसंग आला नसता। आणि आपण बघतोय की बरेचसे प्रसंग हे शासनाच्या निष्काळजीपणामुळे होत आहेत। CCTV असतील, बऱ्याचशा कमिट्याज ह्या शासनाला नेमून दिलेल्या जातात की ह्यांनी ह्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे। CCTV बंद राहिलेच कसे ना बदलापूर शाळेतले, अशी कुठलीही मुलगी ही असुरक्षित राहता कामा नये, हीच आमची मागणी आहे। खरं तर ही जी घटना आहे ही शाळेमध्ये घडली आहे आणि या निमित्तानं राज्यभरातील शाळांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात येत आहे। याविषयी काय सांगाल? निश्चितपणे, कारण बऱ्याचशा आपण बघतो नॅक कमिटीज असतील, वेगवेगळ्या कमिटीज असतील, ज्यावेळी कमिटीज शाळेमध्ये येतात तेव्हा प्रत्येक CCTV हा शाळेचा चालू असतो किंवा स्टाफ असेल, वॉचमॅन पासून पिऊनपर्यंत सगळे आपल्याला त्या जी कामं आहेत ती करताना दिसतात। शासकीय पण बऱ्याचशा शाळा अशा आहेत की एका व्यक्तीवरती 4 जबाबदाऱ्या देतात, मग त्यांची पण चूक नाही येतात, कारण शासनाचा जो फंड आहे तो इतर ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो। तो जर मुलींच्या सुरक्षेसाठी वापरला गेला तर निश्चितपणे आपली घरची मुलगी ही सेफ राहील आणि सुरक्षित राहील। आपण बघतो की लाडकी बहीण योजना काढलेली आहे, पण लाडकी बहीण योजना तिला ते पैसे मिळायला, बहीण इथे सुरक्षित पाहिजे सुरुवातीला, तर तिला त्या योजनेचा उपयोग होईल, नाहीतर ते पैसे तिच्या मैताला जाऊ शकतात। काय सांगशील कालच्या घटनेबद्दल? अशी घटना ते स्कूल कॉलेजमध्ये घडत असतात, तर खाजगी क्लासमध्ये का नाही? आपल्याला सुरक्षा पाहिजे, तर आपल्याला खाजगी क्लासमध्ये आपल्याला चौकशी केला पाहिजे। क्लासेसमध्ये देखील मुली जात असतात, तर खाजगी क्लासेसमध्ये देखील मुलींना सुरक्षा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। काय सांगशील घटनेबद्दल बदलापूरची? अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही, अशी घटना घडायला नव्हती पाहिजे, परंतु ज्याप्रमाणे आपल्याला शाळा कॉलेजेसमध्ये सांगितले असतं, शिवरायांचे धडे दिले जातात, जिजाऊंचे धडे दिले जातात, त्याचप्रमाणे आपल्याला स्वसंरक्षणाचे धडे देखील शाळेमध्ये दिले पाहिजेत, जेणेकरून मुली स्वसंरक्षित राहतील, स्वतःचं संरक्षण करू शकतील। आणि आपण बघतो की अनेक खेळाडू असतात ज्या खेळाबद्दल बाहेर जातात, शाळेच्या आणि कॉलेजच्या खेळाबद्दल खेळायला, तर त्यांना जायची यायची सोय नसती कॉलेज आणि शाळेतर्फे, तर त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे। मुलगी घरी जाते, त्यांचं टायमिंग काय आहे, त्यांना बरोबर सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवलं पाहिजे। काय सांगशील? स्कूल के बाहर से कॉलेज के बस में सुरक्षा चाहिए। बस स्टँड नजदीक चाहिए। अच्छा, तर तुम्ही बघितलं या ज्या युवती आहेत, एकंदरीतच बदलापूरच्या या घटनेचे वेगवेगळे पडसाद जे आहेत ते राज्यभर उमटायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या युवतींनी पुन्हा एकदा मुलींच्या संरक्षणाची मागणी जी आहे ती या निमित्तानं केलेली आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।